तर आपल्या हा आहे भगवद्गीतेमधले 108 महत्वपूर्ण श्लोक आणि त्यांचा दैनंदिन जीवनामध्ये अनुप्रयोग या साप्ताहिक कार्यक्रमातील आज आपला 40वा सत्र आणि ह्या 40व्या सत्रामध्ये आपण आज भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील 22वा जो श्लोक आहे तो श्लोक पठन करायचा एकत्रितपणे प्रयत्न करणार आहोत. आणखी अनेकदा आपल्याला वाटतं की अरे आपल्याला दुःख का मिळतं, तर ते दुःख का मिळतं या दुःखाचं कारण हे तथाकथित सुखच आहे. ते कसं हे आजच्या श्लोकाद्वारे आपल्याला भगवान श्रीकृष्ण समजवतात आणि त्यामधून आपल्याला आपल्या जीवनामध्ये परिवर्तन करायची संधी प्राप्त होते. हरे कृष्ण. तर असा हा आजचा महत्वपूर्ण विषय जो आपण सर्वजण मिळून वाचणार आहोत की जरी एखाद्याला हे माहित असलं की इंद्रिय सुखामुळे दुःख उत्पन्न होतं तरी सुद्धा इंद्रियांची ओढ कायम राहते आणि म्हणूनच श्रीकृष्ण इंद्रियांच्या वेगांना सहन करण्याचा उपदेश आज करत आहे. ये हि संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आद्यांतवंत कौंतेय न तेषु रमते बुधः. हि संस्पर्शजा भोगाः दुःख योनय एव ते आदि अंतवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. ये हि संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुध. हि संस्पर्शजाः भोगाः दुःख योनयः एव ते आदि अंतवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. ये हि संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुध. ये संस्पर्शजाः भोगाः दुःख योनयः एव ते आदि अंतवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. हरे कृष्ण. अजून कोणी वाचू इच्छित मंगला माताजी किंवा दुसरं कोणी? हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. हा हरे कृष्ण. वाचा ना माताजी. हा वाचा वाचा. ये हि संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आदि अंतवंत कौन्तेय न तेषु रमते बुध. हरे कृष्ण हरे प्रभूजी. कृष्ण. हरे कृष्ण. दंडवत प्रणाम. अनुवाद तथा तात्पर्य जगद्गुरु अभयचरणारिंद भक्तिवेदांत स्वामी श्रील प्रभुपादजींच्या द्वारे. मंगला माताजी वाचताय का? अनम्यूट झालेलं दिसतंय. हा वाचू का? हा वाचा वाचा. हरे कृष्ण प्रभूजी. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. ये स्तनपंच शेज भोगा तु दुःख योनय एव ते आय कय अधन्ते वन्ते कौन्तेय न तेषु रमते बुधः. हरे कृष्ण. खूप चांगला प्रयत्न माताजी. ये हि संस्पर्शजा भोगा दुःख योनय एव ते आदि अंतवन्तः कौन्तेय न तेषु रमते बुधः. भाषांतर. भौतिक इंद्रियांच्या संयोगापासून उत्पन्न होणाऱ्या दुःखांच्या कारणामध्ये बुद्धिमान मनुष्य भाग घेत नाही. हे कौन्तेय अशा सुखांना आरंभ आणि शेवट असतो म्हणून बुद्धिमान व्यक्ती त्यामध्ये आनंद घेत नाही. तात्पर्य. प्राकृतिक इंद्रियांच्या संयोगामुळे भौतिक इंद्रिय सुखे उत्पन्न होतात आणि शरीर हेच मुळी तात्पुरते असल्यामुळे प्राकृतिक इंद्रियही तात्पुरती असतात. क्षणभंगूर अशा कोणत्याही गोष्टीत मुक्त जीव रमत नाही. दिव्य आनंदापासून प्राप्त होणाऱ्या सुखाचे पूर्ण ज्ञान असणारा मुक्त जीव मिथ्या सुखोपभोग करण्यास कसा मान्य करील? पद्मपुराणात सांगण्यात आले आहे की रमन्ते योगिनः अनंते सत्यानंदे
चित्त आत्मनि इति रामपदेनासौ परम ब्रह्म अभिधीयते. योगीजन परम सत्यापासून अमर्याद आनंद प्राप्त करतात आणि म्हणून परम तत्व श्री भगवान हे राम म्हणून संबोधले जातात. श्रीमद भागवतातही 5व्या स्कंदातील 5व्या अध्यायातील पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं आहे की नयम देह देह भाजो तूलके कष्टान कामान अहर्ते विदयुथाम ये तपः दिव्यं पुत्रकायेन सत्वं शुद्ध चेतयस्मात् ब्रह्म सौख्यम तु अंतम. पुत्रांनो, या मनुष्य जीवनामध्ये असताना इंद्रिय सुखासाठी कठोर परिश्रम करण्याचे कारण नाही. अशी सुखे शुक्ररांनाही उपलब्ध आहेत. त्यापेक्षा या जीवनामध्ये तुम्ही तपस्या केली पाहिजे, जेणेकरून तुमचे जीवन शुद्ध होईल आणि परिणामी तुम्हाला अनंत दिव्य सुखाचा उपभोग करण्यास मिळेल. म्हणून जे वास्तविक योगी किंवा ज्ञानी आहेत ते नित्य भौतिक अस्तित्वास कारणीभूत असणाऱ्या इह सुखाकडे आकर्षित होत नाही. मनुष्य ज्या प्रमाणात प्राकृतिक इंद्रिय सुखामध्ये आसक्त होतो त्या प्रमाणात तो भौतिक दुःखाच्या जंजाळात पतित होतो. ओमज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्री राधा कृष्ण पदान् सगन ललिता श्री विशाखान्वितांच. नमो ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी निति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देश तारिणे वंशाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. तो खूप महत्वपूर्ण श्लोक. ये ही संस्पर्शजा भोगा दुःख योनय एवते. म्हणजे काय, तर इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्या संपर्कातून उत्पन्न होणारे भोग हे निश्चितच दुःखाचे मूळ आहे. आदि अंतवंत कौंतेय. म्हणजे काय, तर हे भोग आरंभ आणि अंत असलेले आहेत हे अर्जुना. न तेषु रमते बुध. म्हणून ज्ञानी पुरुष त्यामध्ये रममान होत नाही. तर बुद्धिमान मनुष्य इंद्रिय सुखात सहभागी होत नाही, कारण इंद्रियांचा विषयांशी होणारा संपर्क हा दुःखाचा स्रोत आहे. असे सुख आरंभ आणि अंत असलेले असते. म्हणजेच काय असतं की ते तात्पुरते असते. इथे श्रीकृष्ण भौतिक सुखाच्या इथे श्रीकृष्ण भौतिक सुखाच्या स्वरूपाचे वर्णन करणारा अत्यंत प्रसिद्ध श्लोक सांगत आहेत. भगवद्गीतेच्या संदर्भात हा भाग त्या आत्म्याविषयी सांगतो जो मुक्तीच्या मार्गावर दृढ स्थित आहे. आणि असा मनुष्य आपले जीवन कसे चालवते. तिथे आपण पाहतोय की श्रीकृष्ण म्हणतात ये ही संस्पर्श जा भोगा. तर इंद्रिय आणि त्यांच्या विषयांच्या संपर्कातून होणारे सुख, संस्पर्श जा म्हणजे संपर्कातून, आणि भोग, तर असे सगळे ये ही. तर काय,
उदाहरण घ्यायला गेलो आपण तर, की जिभेला चविष्ट अन्न चाखताना सुख मिळतं, हातांना मऊ वस्तू स्पर्श करताना आनंद वाटतो, आणि अशा प्रकारे इंद्रिय जी आहे ते इंद्रिय विषयांच्या संपर्कात येतात आणि त्या संपर्कातून सुख उत्पन्न होतं. तर कृष्ण अशा गोष्टीविषयी सांगतोय. दुःख योनय एव ते. तर इथे कृष्ण काय म्हणताय, की तेच सुख एव ते निश्चितपणे दुःखाचे मूळ किंवा गर्भ आहे. दुःख योनय, योनय म्हणजे स्त्रोत किंवा गर्भ. आदि अंतवंत कौंतेय, कौंतेय म्हणजे हे कुंती पुत्र, ते कृष्णाला कौंतेय म्हणून संबोधलं जात आहे, की आदि अंतवंत या सुखांना आरंभ आणि अंत आहे. आणि म्हणूनच काय, न तेषु रमते बुध, म्हणूनच ज्ञानी पुरुष त्यामध्ये आसक्त होत नाही. तर ज्ञानी मनुष्य इंद्रिय संपर्कातून मिळणाऱ्या सुखात रममान होत नाहीत, कारण त्यांना हे माहित असतं की अशी दुःखे सुख जे आहेत ना, ते दुःखाचं गर्भस्थान आहे. आणि महत्व काय, की ते तात्पुरतं आहे. तात्पुरतं कशावरनं सिद्ध झालं, कारण की त्याला आरंभ आणि अंत दोन्ही आहे. जर काही शाश्वत असेल तर त्याला अंत असू शकत नाही. एका अर्थाने श्रीकृष्ण या श्लोकात, जो मागचा श्लोक होता 21व्या, त्या श्लोकात सांगितलेल्या गोष्टीच अधिक स्पष्टीकरण देत आहे. कारण की 21व्या श्लोकात त्याने सांगितलं की मनुष्य अमर्याद सुख कसं अनुभवू शकतो, सुखम अक्षयम अश्नुते. तर त्या प्रक्रियेची पहिली पायरी म्हणजे काय, तर बाह्य स्पर्शेषु असक्तात्मा, म्हणजे बाह्य सुखांमध्ये आसक्त न होता त्यांच्याविषयी उदासीन. इथे प्रश्न निर्माण होतो, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर प्रश्न काय निर्माण होतो, की इतकी सुंदर आणि आकर्षक सुखे बाहेर उपलब्ध असताना त्यांच्याविषयी उदासीन कसे व्हायचे. म्हणून श्रीकृष्ण त्या उदासीनतेची प्रक्रिया स्पष्ट करतात. ते आपल्याला या सुखांचे खरे स्वरूप ओळखण्यास सांगतात. इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्या संपर्कातून निर्माण होणारी सुखे, येही संस्पर्श जा भोगा, प्रत्यक्षात दुःखाची गर्भस्थाने आहेत हे समजवतात. दुःख योनय एव ते. तर इथे आपण पाहतो की याच्यात कृष्ण जे आहेत ना, ते गर्भाचं उदाहरण देतात. जेव्हा एखादं जीव किंवा मूल गर्भात असतो, तेव्हा गर्भधारणेच्या सुरुवातीच्या अवस्थेत काहीही दिसत नाही. नंतर समोरच्याचं पोट दिसू लागतं, परंतु त्याआधीही मूल गर्भात अस्तित्वात असतंच आणि वाढत असतं, आणि नंतर मग शेवटी जन्म घेतो. त्याचप्रमाणे जेव्हा आपण इंद्रिय सुखात गुंततो ना, तेव्हा सुरुवातीला दुःख दिसत नाही, परंतु ती सुखेच दुःखाची गर्भस्थाने असतात आणि त्या गर्भातून दुःख निश्चितपणे जन्म घेतात. तर मानवी गर्भधारणेसारखे येथे गर्भपात करण्याची कोणतीही शक्यता नाही. इंद्रिय भोगानंतर येणारे दुःख टाळता येत नाही. जिथे भोग आहे तिथे परिणाम अपरिहार्य आहे. दुःख गॅरंटीड नक्कीच येतं, कारण हे जे काही सुख आपण म्हणतो हे निश्चितच दुःखाचं कारण आहे. आता कोणी म्हणेल आम्हाला तर दुःख दिसत नाही, तर यावरही श्रीकृष्ण त्वरित उत्तर देतात. आदि अंतवंत कौंतेय, हे कुंतीपुत्र, या सुखांना आरंभ आणि अंत आहे. तर इंद्रिय सुखाचा जर विचार केला तर त्याच्या आधीही आणि नंतरही दुःख असतं. कसं ते समजून घेऊया. सुख सुरू होण्याआधी अस्वस्थता असते. जसं इच्छा निर्माण होते आणि ती इच्छा आपल्याला त्रास देते, मला हे हवंय, मला ते मिळवायलाच पाहिजे, आय वॉन्ट दिस. आणि असे विचार मनात सतत फिरत राहतात.
आणि इच्छा स्वतःच अंतःकरणाला टोचत राहते. आचार्य जेव्हा या विषयावर विचार करतात तेव्हा चाबूक आणि टोचणीचं उदाहरण देतात. जसं घोडेस्वार असतो ना, घोड्यांना धावण्यासाठी, अधिक धावण्यासाठी चाबूक मारतो किंवा टोचणी लावतो. बरोबर आहे? तसंच हत्तींसाठी टोकदार अंकुश वापरले जातात आणि घोड्यांसाठी टोचणी. इंग्लिशमध्ये त्याला स्परॉन म्हणतो. तर हा शब्द जो आहे ना, याच अर्थाने वापरला जातो. म्हणजे तीक्ष्ण टोचणी देऊन पुढे ढकलणे. त्याचप्रमाणे इच्छा आपल्याला सतत टोचत राहते. चल, अरे भोग कर, भोग कर, भोग कर. आणि भोगापूर्वीच चिंता, अस्वस्थता, अपूर्ण इच्छेचा त्रास असतो. म्हणजे सुख येण्याआधीच दुःख उपस्थित असतं. आणि म्हणूनच आपण पाहतो, मराठीत आपण अनेकदा म्हणतो, आशा असली तर निराशाही येऊ शकते. आणि आशाच नसेल तर निराशा कधी येणारच नाही. बरं, हे सुख यायच्या आधी, पण भोग संपल्यानंतरही दुःखच असतं. समजा थोडा काळ आपल्याला सुख मिळतो, पण बहुतांशी वेळा भोग थांबतो. तो इच्छा पूर्ण झाल्यामुळे नाही, तर शरीराची क्षमता संपल्यामुळे. खायला खूप आवडतं. मस्त रसगुल्ले. 1, 2, 3, 7, 10. अरे पूर्ण पूर्ण बकेट आहे, खात राहा. तर भोग केल्यावर इच्छा कमी होत नाही, उलट ती वाढते. म्हणूनच माणूस शेवटी असा समाधानीच राहतो. प्रभुपादजी, मी आता रसगुल्ला बोललो, प्रभुपादजी जनरली गुलाबजामुनचं उदाहरण देतात. गुलाबजामुन म्हणजे इस्कॉन बुलेट्स. तर एखाद्याला प्रभुपादजी म्हणायचे, गुलाबजाम खाण्याची तीव्र इच्छा होते, तर अनेकदा आपण जेव्हा कुठे जातो कोणाकडे, तर मर्यादित प्रसंगी एकच गुलाबजाम मिळतो, दुसरा मिळत नाही. मग काय होतं, अरे मला अजून एक हवा होता, असा माझा. आणि अमर्याद असतो तेव्हा 5, 10, 15 खाल्ले तरी आता अजून नाही खाऊ शकत, नाही तर व्हॉमिटिंग होईल. शरीराची क्षमता संपते. तर 100% आपण कुठली उदाहरणं घेतली तर भोग थांबतो, कारण शरीर थकतंय. इच्छा पूर्ण होत नाही आणि त्यामुळे काय होतं, पुन्हा निराशा. आणि म्हणूनच श्रीकृष्ण म्हणतात की दुःख यो नय एव ते. हे निश्चितच दुःखाचं कारण आहे. शारीरिक भोगांचं जरी उदाहरण घेतलं तर आचार्यगण समजवतात की शारीरिक संबंधातही तसंच होतं. भोग थांबतो कारण शरीर थकतं, इच्छा संपते म्हणून नाही. उलट इच्छा अधिक तीव्र होते. आणि भोगानंतर लगेचच असमाधान व दुःख निर्माण. आणि मग इतर दुःखाची कारणे पण आहेत हा. अपेक्षेपेक्षा कमी आनंद मिळणं, ज्याला कधी कधी अँटी क्लायमॅक्स म्हणतात. भोगानंतर शरीरावर दुष्परिणाम होतात. अति खाण्यामुळे आजार, स्थूलपणा येतो, अधिक निद्रा. आणि अतिभोगामुळे रोग, विकार, नैतिक, कार्मिक परिणाम. अशा प्रकारे जवळजवळ सर्व इंद्रिय सुखे जे आहेत ना, ते दुःख, रोग आणि अव्यवस्थेशी जोडलेले असतात. पण आपण एवढं भोग म्हणतोय, तर भोग म्हणजे काय? कारण की मुळात आपल्याला आपण भोग म्हणतो, तो बहुतेक वेळा स्वतः निर्माण केलेल्या दुःखापासून मिळणारी तात्पुरती सुटका असते. की इच्छा निर्माण होताच मन अस्वस्थ होतं. जणू सतत टोचणी टोचत आहे आपल्याला. आणि भोग मिळाल्यावर ती टोचणी थांबते आणि त्यालाच आपण सुख म्हणतो. पण ते सुख संपले की पुन्हा रिकामेपणा. आणि म्हणूनच आदि अंतवंत कोणते, हे सुख आरंभ आणि अंत असलेले आहे.
आणि म्हणून कृष्ण म्हणतात की ज्ञानी पुरुषाचा दृष्टिकोन हा वेगळा आहे थोडासा. आपण शाश्वत आत्मा आहोत हे जाणून घेऊन ज्ञानी पुरुष जे असतात, ज्यांना या श्लोकामध्ये बुध म्हटलंय, ते तात्पुरत्या सुखात रममान होत नाही. न तेषु रमते. कारण की तो क्षणभंगुर सुख सोडून त्या शाश्वत आनंदाकडे वळतात. भौतिक सुख तात्पुरते दुःखदायक आहे हे ओळखून ज्ञानी मनुष्य बाह्य भोगांपासून उदासीन होतो आणि खऱ्या आनंदाचा शोध घेतो. प्रभुपादजी तात्पर्यामध्ये आपल्याला हेच समजवायचा प्रयत्न करतात. त्याचे जर केंद्रबिंदूंचा विचार केला तर दोन येतात की मुक्त आत्मा जे आहे ना, ते भौतिक सुखात रस घेत नाही. आणि दुसरं म्हणजे ते अमर्याद आध्यात्मिक आनंद अनुभवतात. आणि त्यासाठी मग संदर्भ दिलेत. पद्मपुराणामधला श्लोक म्हणते योगिनः. महत्वपूर्ण श्लोक आहे आपण तसं पाहायला गेलो तर की योगी जे आहेत ना, त्यात राम शब्दाचा अर्थ येतो की योगी जे आहेत ते परमसत्यामध्ये अमर्याद आध्यात्मिक आनंद अनुभवतात. म्हणूनच परमसत्याला राम म्हटले जाते. आणि म्हणून राम ते योगी. दुसरा जो संदर्भ आहे प्रभुपादजी ते ऋषभदेवांच्या उपदेशांचा देतात, जेव्हा ते आपल्या मुलांना उपदेश देतात. आपण तो 5व्या स्कंदातील 5व्या अध्यायातील पहिल्या श्लोकात पाहणारच आहोत. तर तिथे ते त्यांना समजवतात की मानवी जीवन इंद्रिय सुखासाठी कठोर परिश्रम करण्यासाठी नाही. किंवा डुक्कर जे आहे ते करतं, त्यामुळे डुकरांसारखं आपल्याला नाही वागायचं. तर मानवी जीवन कशासाठी आहे? मानवी जीवन तपस्या आणि शुद्धीकरणासाठी आहे. आपल्याला याचा उपयोग जो आहे तो तपस्येसाठी, शुद्धीकरणासाठी वापरायचा आहे. आणि जेव्हा योग्य तपस्या होईल ना, तर त्याचा परिणाम काय येतो? अमर्याद आध्यात्मिक आनंद प्राप्त होतो. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. तो प्रश्न पडतो की हा जो योग्य मार्ग मिळतो, योग्य तपस्या करायला मिळते, ती काय? तर भगवंत पहा किती कृपाळू आहे. आपल्याला जेव्हा समजवलं की आपलं जीवन हे तपस्येसाठी आणि शुद्धीकरणासाठी आहे, तर नुसतं तिथे थांबत नाहीत, तर आपल्याला मार्गही दाखवतात की कसं आपण ती शुद्धता निर्माण करायची आहे. आणि त्यासाठी स्वतः चैतन्य महाप्रभूच्या स्वरूपात ते येतात आणि आपल्याला शिक्षाष्टकामध्ये सुरुवात कुठनं करतात? चेतो दर्पण मार्जनम. बाबा, तुम्हाला तुमच्या हृदयाच्या दर्पणाची जी आहे ती शुद्धता करायची आहे. आणि ती शुद्धता करण्यासाठी महत्वपूर्ण काय आहे? हरिनाम संकीर्तन. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम राम राम. शुद्धता करायची प्रक्रिया काय? तर जिव्हेला हरिनामाची सवय लावा. आणि मार्ग कोणता? हरिनाम संकीर्तनाचा. की सर्वजण एकत्रितपणे जास्तीत जास्त हा जो महामंत्र आहे त्याचं उच्चारण करा. आणि जेव्हा आपण हे करतो तेव्हा आमच्यावर भक्तांची कृपा होते, गुरुची कृपा होते आणि आपल्याला आयुष्य जगण्याची संधी प्राप्त होते. आणि आयुष्य कसं जगायचंय? तर सर्वांच्या सान्निध्यात, जास्तीत जास्त भक्तांचं सान्निध्य घ्यायचंय, कारण की ते त्यांची कृपादृष्टी आपल्यावर टाकू शकतील
आणि आपल्यामध्ये जर काही अजूनही कमतरता असेल तर ती दूर केली जाऊ शकेल. दुसरा आहे ग्रंथांचं पठन आणि पाठन. कमीत कमी भगवद्गीता, भागवतम आणि चैतन्य चरिता दिवसभरात 16 माळा जप अत्यावश्यक. भजन कीर्तन केलं तर अजून आनंद. जिव्हेवर केवळ कृष्ण प्रसादच घेऊ द्या. दुसरं बाहेरचं काही खायला बंद करा. विग्रहांची सेवा करा. प्रभुपादजी समजवतात की जर आपण गृहस्थ आहोत तर आपल्या घरामध्ये विग्रह हे असायलाच पाहिजे. मग विग्रह मूर्ती रूपात असतील नाही तर मग फोटोच्या रूपात असतील, पण विग्रह सेवा आवश्यक. आणि स्वतःला कुठल्या ना कुठल्या भगवत भक्तीच्या सेवेमध्ये झोकून टाका. म्हणजे काय होईल की ह्या इंद्रियांना आपण भगवत सेवेमध्ये लावू तर इंद्रियही बिझी राहतील. आणि जेव्हा इंद्रिय हे स्वतः कार्य करण्यामध्ये मग्न असतात तेव्हा त्यांना दुसऱ्या भौतिक सुखांकडे वळायची संधीच मिळणार नाही. आणि म्हणूनच भक्तीला म्हणतात ऋषिकेन ऋषिकेश सेवनम भक्ती उच्यते. की जेव्हा तुम्ही इंद्रियांनी इंद्रियाचे जे देवता आहे, नियंत्रक आहेत, त्या कृष्णाची सेवा करायला सुरुवात करतात, त्याला भक्ती म्हणतात. आजच्या श्लोकात आपल्याला हे समजवायचा प्रयत्न केला गेला की क्षणिक सुखाच्या मागे धावू नका. परमानंद आपला आनंद आपल्याला तो आहे, तो आपल्याला मिळणार आहे. त्याच्यासाठी ती भगवंत वाट पाहतोय की आपण कधी परत परमधामामध्ये. तर चला प्रवासाला लागूया. दिवसभरात 16 माळा जप करू, केवळ कृष्ण प्रसादाचं सेवन करू, भगवद्गीता, भागवतम यांचं अध्ययन करूया आणि भगवंतांच्या कार्यामध्ये सतत राहू. हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे.